उल्हासनगर कॅम्प 5 सेक्शन 39 मधील गणेशनगर भागात नाल्यावर बांधलेला 20 वर्षे जुना पूल कोसळला आहे। या पूल कोसळण्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। गणेशनगर परिसरात पूल कोसळल्यामुळे 500हून अधिक घरांचा संपर्क तुटला आहे। या अपघातात एक महिला आणि एक मुलगी थोडक्यात बचावली। गेल्या काही वर्षांपासून हा पूल जीर्ण अवस्थेत होता, परंतु उल्हासनगर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा पूल कोसळला आणि पूल कोसळल्यानंतर स्थानिक लोकांनी महानगरपालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे। यासोबतच स्थानिक लोकांनी स्थानिक नगरसेवकावरही संताप व्यक्त केला आहे। स्थानिक नगरसेवक गेल्या 5 वर्षांत एकदाही गणेशनगर परिसरात आलेले नाहीत आणि कोणतेही सामाजिक कार्यही केलेले नाही। मुख्य संपादक संजयभाई वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। आता हे बघा, तुम्ही बघितले ना आता डोळ्यांनी समक्ष। आता आमची लहान लहान मुले शाळेत जातात येतात, कशी जाणार कशी येणार? आता इथून आम्हाला खूप लांब पडते। आता तुम्हीच काय करायचं ते बघून घ्या। आता हे गेल्या वर्षी पण हे आलते त्यांच्यासाठी बघितलं का? आता एक महिला गेली तर ती बरं झालं, ती थोडीशी वाचली। त्याच्याबरोबर मुलगा पण होता एक, तो पण वाचला त्याच्यातनं। आता आम्हाला पूल पाहिजे ना, आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे। नाला टूट गया, बच्चे लोग कैसे जाएंगे? और क्या पानी भी नहीं घुस जाएगा तो हमारा दीवार भी टूटने का चांस है। छोटे छोटे बच्चे वहाँ से जाते आते, स्कूल जाते आते, संडस को जाते, नीचे जाके संडस बिंडस करते। हम क्या सारा दिन थोड़ी बच्चों को ध्यान देंगे? हम लोग काम पर जाते, बच्चे छोड़ के जाते, तो कोई बच्चा बह के जाएगा, उसकी जिम्मेदार कौन लेगा? जल्द से जल्द वो पुल बना के दीजिए। आपके लिए भी मेहरबानी, हमारे लिए भी मेहरबानी, क्योंकि बच्चा बह के जाएगा। एक माँ का दर्द कोई नहीं समझ सकता, एक लेडीज ही समझ सकता है। बच्चा क्या खोना होता है वो माँ ही समझ सकता है। मेहरबानी करके पूल बने। बहुत छोटे छोटे बच्चे, 2 साल के 4 साल के बच्चे पूल में ही खेलते और लेटरिन को भी उधर जाते। मेहरबानी करके जल्द से जल्द ये पूल बना के। बड़े लोग भी काम पर जाते, कोई रात को भी आते काम पर, अंधेरे में कभी लाइट चला गया तो उस टाइम पर अंधेरे में कोई गिर गया तो उसकी जिम्मेदार कौन रहेगा? तो मेहरबानी करके पुल बना के दीजिए, हमारे लिए भी सुरक्षा रहेगा और आने जाने वाले का भी सुरक्षा रहेगा। क्योंकि नाली के बाजू में ना अभी कल जो लाइट चला गया रात को। वास्तविक ही जी घटना घडली, या वस्तीमध्ये 500 ते 600 घर आहेत। शनिवारी रात्री हा पूल पावसामुळे पडला, तरी पण एवढा पाऊस असा काय खास नाही आहे आणि मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये आंदोलन केलेलं आहे, तरी देखील प्रशासन याची काही दखल घेतली नाही। या ठिकाणी स्थानिक नगरसेवक फार दंग झालेला आहे, गोधड्या घेऊन गाड्या घेऊन उलटा झोपते, उलटे तंगडे करून। त्याची जर जबाबदारी नाही का? इकडे लोकांच्या काय परेशानी, काय समस्या आहे, त्यांनी कधी कोण ढुकून बघत नाही। आता त्याच्या पुंड्यावर लोक लात मारणार आहेत, इतकी वाईट अवस्था आहे। त्या लोकांच्या घरात पाणी जात आहे, त्या नाल्याला संरक्षण भिंत असले गरजेचं आहे। पण बघा, तो 10 वर्ष झाले त्याला बगर चौक म्हणून, त्याला दिसलं नाही, त्या भिंती बनल्या नाही। पण आम्ही या ठिकाणी नागरिक लढतो आणि आवाज उठवतो। आपली जो मीडिया आहे ही लोकांचा आवाज उठवते आणि म्हणून काय थोडेफार या शाळेत वस्त्यांमधले प्रश्न सुटतात। या ठिकाणी या पुलावरून जाताना ती महिला आणि मुलगा वाचलं, नाहीतर ते पुलात गेलं असतं, वाहून गेलं असतं। पण दुर्दैवाचा आवाज येत होता या पुलाचा दगड पडत असताना, आणि त्याच्यामुळे ते भेवून लोक आरडाओरडा केली, तर ती महिला आणि ते मुलगा बाहेर रेटून आलं आणि त्याच्यामुळे जीवितहानी होताना टळली। पण नगरपालिकेला जाग येत नाही या ठिकाणी पूल बनण्यासाठी। हो नाही, इथलं स्थानिक पूल नगरसेवक आणि त्याला काय घटनेची माहिती कोणी दिली आहे का? वास्तविक काय भंगोत्री या ठिकाणचा नगरसेवक भंग झालेला आहे, त्याला जर भंग, आणि तो आपला दंग आहे आपल्या व्यवसायामध्ये, त्याला लोकांच्या समस्येची काय घेण्यात येणार नाही। एवढे मीडियावरती गेलेलं आहे। वास्तविक तुम्ही आलात म्हणजे मोठी गोष्ट आहे की तुम्ही लोकांना न्याय देतात, तुम्ही जागृत आहे आणि म्हणून लोक पण जागृत आहे। पण इथला भंग झालेला, गोंधळी दंग झालेला, त्याला काय अजून त्याच्या कानाची माशी गेली नाही, तो कुठलं तरी एखादा नवटाक टाकून उताने तंगडे करून पडला असं। पालिकेने आता ही घटना घडल्यानंतर काय ऍक्शन घेतली? पालिकेने बघा अजून तर कुठल्या प्रकारची ऍक्शन घेतली नाही, फक्त ते डोळ्यावरचे पारणं म्हणजे पाणी पुसाय आलेत, या ठिकाणी लाल पट्ट्या लावून गेलेत, बाकी काय नाही। यांच्या डोक्याला पण लाल पट्ट्या लागणार आहेत। वास्तविक आतापर्यंत ती मशीन आली पाहिजे, तिथं बुलडोजर आला पाहिजे, प्रोक्लन आला पाहिजे, याच्याने पाडलं पाहिजे, त्या संरक्षण भिंती बनल्या पाहिजे नाल्याचा। वरती पण नाल्याची अशी अवस्था आहे, पूर्ण जीर्ण झालेला नाला, या दोन्ही तऱ्हेने भिंती ज्या आहेत त्या पूर्ण खालून खचून गेलेल्या आहेत। पण कोणी इथून ढुकून बघत नाही, नगरसेवक नाही आणि भगरसेवक नाही, लोक जागृत आहेत, पण प्रशासन त्यांची दखल घेत नाही। प्रशासनात तुम्हाला माझी विनंती आहे मीडियाला की कमीत कमी या नगरपालिकेचे डोके जागे आले पाहिजे आणि लोकांच्या नागरिकांना वाचवलं पाहिजे, ह्या समस्या सुटल्या पाहिजे। मागच्या वेळेस तुम्ही आंदोलन केलं होतं, त्यावेळेस नगरपालिकेने पूल रिपेअर केलं नाही, आता यापुढे तुमचं पाऊल आहे?
नगरपालिकेने फक्त मागच्या टायमाला खोटं आश्वासन दिलंय आणि ह्या वेळेस हा जर पूल बनला नाही तर पूर्ण वस्ती येणार आणि ह्या नाल्यामध्ये उतरणार, मुलाबाळासहित उतरणार. मग काय होईल नुकसान ते नगरपालिकेला भोगावं लागणार त्याचे दुष्परिणाम.